पाहूयात पुढची बातमी। लोकलमधल्या हत्या प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झाल्यात। मेट्रो स्टेशनवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली। सीएसएमटी भुयारी मेट्रो स्टेशनवर बॅगांची तपासणी केली जाते। बॅग तपासणी मशीन्सची कमतरता आहे। स्टेशनवर मोठी गर्दी त्यामुळे झाली। सुरक्षा तपासणीमध्ये अधिक वेळ जातोय। प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। तर सीएसएमटी भुयारी मेट्रो स्टेशन इथं आता बॅगांची तपासणी केली जाते। मात्र मशीन्सची कमतरता असल्यामुळे सध्या स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। लोकलमधल्या हत्याकांडानंतर आता सुरक्षा वाढवण्यात आली। अधिक प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झाल्या, त्यामुळे सुरक्षा तपासणी केली जाते। मात्र बॅग तपासणी करणाऱ्या मशीन्स कमी असल्यामुळे प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागतात। सीएसएमटी भुयारी मेट्रो स्टेशनवर बॅगांची तपासणी केली जाते। सुरक्षेच्या कारणास्तव अशा पद्धतीने तपासणी केली जाते। कारण ज्यावेळी लोकलमधलं हत्याकांड घडलं होतं त्यामध्ये बॅगेतून कोयता घेऊन प्रवाशी लोकलमध्ये चढला होता आणि त्यानंतर हत्याकांड घडलं। त्यामुळे आता प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली जाते। मात्र जे तपासणी करणारे मशीन्स आहेत ते कमी असल्यामुळे आता प्रवाशांच्या रांगा लागतात। प्रवाशांना सुद्धा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। मेट्रो स्टेशनवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली। आपण पाहिलं होतं लोकलमध्ये हत्याकांड झालं होतं। किरकोळ वादातून एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाची हत्या केली आणि त्यावेळी त्यानं बॅगेतून कोयता काढला होता। त्यामुळे आता या सगळ्या प्रवाशांच्या बॅगांची तपासणी केली जाते। सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात। मात्र मशीन्स तपासणी करणाऱ्या मशीन्स कमी असल्यामुळे प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागतात आणि प्रवाशांना मोठा त्रास देखील सहन करावा लागतो।